भंडारा नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावरील एका ईव्हीएम मशीनमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केला। प्रभाग क्रमांक 3 मधील शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवार करुणा राऊत यांचं एका ईव्हीएम मशीनमध्ये नाव नसल्याची तक्रार पक्षाच्या उमेदवारानं काल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती। या प्रकरणात अक्षम्य चूक झाल्याचं प्रशासनाच्या लक्षात येताच आज भंडारा जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी मतमोजणी केंद्रावरील 7 कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन केलं। या कारवाईनं भंडाऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे। ईव्हीएम मशीन मध्ये माझं नाव नसल्यामुळे माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याच्यामध्ये माझं आणि ज्योती मलोडे दोघींच्याही मतांची त्याच्यामध्ये मतं नाही आहेत आणि माझं नावच गायब झालेलं आहे पूर्ण मशीनमधलं। मी त्यांना न्याय मागत आहे, ते मला न्याय देत नाही आहेत। त्यांना मी लेखी दिलेलं आहे, ते माझं लेखीमध्ये तुम्ही काय लिहिलेलं आहे? लेखीमध्ये मी लिहिलेलं आहे की तुम्ही माझं पत्र घेत नाही, निवडणूक आयोगाला लिहिलेलं आहे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला लिहिलेलं आहे, ते माझं पत्र घेत नाही। माझ्या समजा बरं वाईट झालं याला निवडणूक आयोग किंवा निवडणूक अधिकारी जबाबदार राहतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।